नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या मालिका तयार केलेल्या आहेत. MPSCची मालिका, पोलीस भरतीची मालिका, सरळ सेवेची मालिका. त्यामध्ये प्रत्येकांचे प्रिव्हियस इयर्सचे जे क्वेश्चन पेपर्स असतात किंवा जे आलेले प्रश्न असतात ते आपण सॉल्व्ह करत असतो. तर पोलीस भरती, सरळ सेवा हे तर तुम्ही बघितलं असेलच. शिवाय MPSC ची जी कंबाईन होणार आहे आता जून महिन्यामध्ये, त्याबद्दलही आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, 5-6 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि कदाचित हा 5वा किंवा 6वा पार्ट असेल. या पार्टमध्ये जे प्रिव्हियस इयर्समध्ये जे आलेले प्रश्न आहेत, कंबाईनमध्ये असो किंवा MPSCशी रिलेटेड जे प्रश्न आहेत, ते आपण 10-10 प्रश्न आपण डिस्कस करत असतो. तर या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला 10 प्रश्न असे डिस्कस करायचे आहेत, जे MPSCमध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आले. लक्षात ठेवा मित्रांनो, आता तुम्हाला 20 प्रश्न कंबाईनमध्ये 20 प्रश्न कंबाईनमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे विचारण्यात येतीलच आणि येतीलच म्हणजे तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील. आणि खूप विद्यार्थी असे असतात जे MPSCची तयारी करतात, ते गणित आणि बुद्धिमत्ता याकडे लक्ष देत नाही, विशेष लक्ष देतच नाही. इनफॅक्ट अटेम्प्ट सुद्धा करत नाही किंवा परीक्षेमध्ये आल्यानंतर ते बघत सुद्धा नाही. आणि शिवाय मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे 20 प्रश्न आहेत ते फ्रीचे मार्क देऊन देतात तुम्हाला, फुकटचे मार्क असतात. तर हे तुम्हाला मिळवता आले पाहिजे. आपला टार्गेट आहे, समोर होणारी जी कंबाईन आहे, टार्गेट आपला समोर होणारी जी कंबाईन आहे त्यामध्ये विचारण्यात येणारे जे 20 प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे, ते तुम्हाला अटेम्प्ट करता आले पाहिजे आणि इन्स्टंट त्यामधील ते मार्क्स ते किंवा ते गुण तुम्हाला घेऊन येता आले पाहिजे. त्यामुळे आपण ही सिरीज तयार केलेली आहे आणि असे 10 प्रश्न आपण बघत असतो बरं का. प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत असतो. तर इथे सुद्धा हे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर जे परीक्षांमध्ये विचारलेले आहेत, तर ते 10 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की समोर जी तुमची परीक्षा होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. राईट, चला 10 प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 1 ला बघूया की नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली असा प्रश्न आहे. हा ग्रुप सी कंबाईन प्रीला 2022 ला आलेला प्रश्न आहे बरं का. कंबाईन ग्रुप सी प्रिलिमिनरी 2022 ला आलेला आहे. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. इनफॅक्ट जितकेही तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न विचारले जातात यामध्ये अगदी साधे आणि सोपे असतात. 10 सेकंदाच्या आत सर्वच्या सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात. की समजा या नेहाचा पगार आधी असेल 100 रुपये, समजा नेहाचा पगार असेल 100 रुपये, त्याला 10% कमी केला. आता याला 100 चे 10% जर कमी कराल तर 100 चे 10% म्हणजे 10 कमी केला, 100 मधून 10 कमी केला तर किती झाला तिचा पगार? आता 90. हा तिचा झाला नवीन पगार, हा तिचा झाला नवीन पगार. तर या नवीन पगारामध्ये नंतर तेजी आली त्यामुळे 30%ने वाढवला. हा जो आहे 90, आता जो 90 याला 30%ने त्याने वाढवला. तर याचे 30%, 9 गुणिला 3 म्हणजे 0 जर कट केले 100 चे 2 तर 9 त्रिक 27, 27ने हा पगार वाढवला 30%. राईट, वाढवला म्हणजे हा होता 117. आधी होता नेहाचा पगार 100, आता झालाय 117. आणि प्रश्न हा विचारला आहे तुम्हाला की तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली. मूळचा पगार होता 100 आणि आता नवीन पगार झाला आहे 117. तर 100ला कितीने वाढ झाली आहे? तर 100ला 17ने वाढ झाली आहे. आणि 17ने वाढ झाली आहे म्हणजे असं म्हणता येईल की 17%ने वाढ झाली आहे त्या नेहाच्या पगारामध्ये. तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर तयार होतं. मी सांगतोय अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात. तुम्हाला फक्त त्याच्या मागची ट्रिक बिहाइंड माहिती असायला पाहिजे. आणि हे सर्व ट्रिक बिहाइंड आपण आपल्या ॲपमध्ये हे सर्वच्या सर्व टॉपिक्स आपण घेतलेले आहेत. सहज आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे काढता येतीलच डेफिनेटली, जर तुम्हाला माहिती असेल. तर मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत, तर सर्वच्या सर्व अटेम्प्ट करायचे. चला क्वेश्चन नंबर सेकंडला येऊया. आपल्याला 10 प्रश्न बघायचे आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत असतो, यामध्ये सुद्धा 10 प्रश्न बघूया. चला क्वेश्चन नंबर सेकंड काय बोलतंय, जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करत असतील. आपला फंडा आहे टाइम अँड वर्कचा बरं का. ड्युरेशन ऑफ द वर्क अँड नंबर ऑफ वर्कर्स यांचा नेहमी गुणाकार केला जातो. म्हणजे मजुरांची संख्या आणि कामाचे दिवस किंवा तास किंवा मिनिटे यांचा नेहमी गुणाकार केला जातो. तर किती माणसे आहेत? 10 माणसे. लिहिले आपण 10 माणसे गुणिला दर दिवशी किती तास काम करतात? 2 तास काम करतात गुणिला
किती दिवसात संपवतात? 5 दिवसात. मजुरांची संख्या, कामाचे दिवस हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात आणि त्यांचा गुणाकार केला जातो. तर प्रश्न हा तर पहिलं स्टेटमेंट झालंय, आपण इथपर्यंत मॅनेज केलंय. तर तेच काम 2 माणसे, तर म्हणजे इक्वल टू, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर काम त्यांना किती दिवस लागतील? तर किती दिवस लागतील माहिती नाही, तर त्यासाठी घेतलंय आपण एक. आणि इथून गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जी काही होत असेल, हे जे लिनियर इक्वेशन झालंय तयार, त्याच्यानुसार क्वेश्चनचा आन्सर काढणे. तर 5 5 कटले, 2 2 कटले, राईट ना. हा इकडे येईल तर भागाकारातच जाईल ना. म्हणजे एक्स ची किंमत काय तयार होतं? तर एक्स ची किंमत तयार होतं 10. ऑप्शन मध्ये शोधणे 10 कुठे मिळतं. बघा किती साधा आणि सोपा प्रश्न आहे. किती साधा आणि सोपा प्रश्न आहे, पण विद्यार्थी या प्रश्नाला सुद्धा किचकट समजतात. अगदी साधा आणि सोपा, फ्री फुकटचा मार्क देणारा प्रश्न असतो, पण माहिती असेल तर. राईट. चला 2 प्रश्न झालेत, समोर बघूया. क्वेश्चन नंबर 3 ला येऊया. क्वेश्चन नंबर 3. राईट. हा प्रश्न आलाय ग्रुप सी मेन्सच्या परीक्षांमध्ये आलेला आहे बरं का हा प्रश्न. ग्रुप सी मेन्स 2022 ला 2022 ला जो ग्रुप सी मेन्सचा प्रश्न आला होता, की क्वेश्चन नंबर 3 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या यायला पाहिजे. बघा 2 कंडिशन दिले आहेत आणि हा इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता या संख्येनुसार हा 58 कसा तयार होतो, या संख्येनुसार हा 44 कसा तयार होतो, त्याचप्रमाणे या संख्येचा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी संख्या कोणती आली पाहिजे असा प्रश्न. जर तुम्हाला लॉजिकल नॉलेज असेल ना, तर हा अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. काहीच याच्यामध्ये काहीच किचकटपणा नाही. कसा? तर बघा, या 795 पासून 58 कसा तयार होतो? तर हा 7 आणि 9 यांचा जर गुणाकार केला, 7 आणि 9 यांचा गुणाकार केला तर तो होतो 63. 7 9 63. आणि समोरची संख्या, शेवटची संख्या जर मायनस केली तर 63 वजा 5 हा तयार होतो 58. म्हणजे हा 58 कसा तयार झाला? पहिल्या 2 अंकाचा गुणाकार आणि जो गुणाकार असेल त्यामधून शेवटचा अंक मायनस करणे. आणि असंच फॉलो समोर व्हायला पाहिजे. इथे बघा, या दोघांचा गुणाकार करू. 6 गुणिला 8, साइन 8 झालाय 48. आणि त्यामधून हा 4 मायनस करू, तर 44 हा मिळतोय का? यस मिळतोय. आणि असंच काही या संख्येमध्ये पण होईल. 5 गुणिला 8 करू. 5 गुणिला 8 यांचा गुणाकार केला तर तो मिळतोय तुम्हाला 40. आणि त्यामधून हा जो शेवटचा अंक आहे तो मायनस करायचा आहे. 40 मधून 6 गेले 34, तर हे 34 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये मिळतं का बघा 34, तर 34 मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. मेन्स मध्ये आलेला प्रश्न आहे बरं का. मेन्स सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा इतके साधे आणि सोपे प्रश्न येतात, जे विद्यार्थी सहज सहज क्रॅक करू शकतात. फक्त माहिती असायला पाहिजे की त्याच्या मागचं लॉजिक बिहाइंड काय, कॉन्सेप्ट काय आहे त्याच्या मागचा, हे जर माहिती असेल तर हे सर्व प्रश्न सहज सॉल्व्ह होतात. चला क्वेश्चन नंबर 3 झालाय. क्वेश्चन नंबर 4 ला येऊ. क्वेश्चन नंबर 4. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले 2:5. रेशो मध्ये दिले. रेशो म्हणजे अगदी साधा आणि सोपा टॉपिक. रेशो सारखा, रेशो किंवा ऍव्हरेजेस किंवा लसावी मसावी याच्यासारखे सोपे टॉपिक्स तर दुसरे नसतातच. की ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे 2:5 आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे 63. त्यांच्या वयाची बेरीज, त्यांच्या वयाची. तर शेअरिंग कॉन्सेप्ट इथे अप्लाय होतो. 2+5 यांची टोटल शेअर किती झाले? तर टोटल शेअर झाले 7. टोटल शेअर झाले 7 आणि प्रश्न विचारलाय ए चे वय किती. टोटल त्यांचं वय आहे 63, टोटल शेअर आहेत त्यांचे 7. तर 63 ला 7 ने भाग देऊ तर हा होतो 1 शेअर. शेअरिंग कॉन्सेप्ट 1 शेअर तयार केला आणि कुणाचे वय काढायला सांगितलंय? ए चे वय. तर ए च्या वयाचा शेअर किती आहे? 2. ए च्या वयाचा शेअर आहे 2. तर गुणीला 2 करून घेऊया, म्हणजे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तयार होईल. 7 ने भाग दिला 7 9 63 आणि 9 गुणीला 2 म्हणजे 18 वर्ष असायला पाहिजे. ए चं वय 18 वर्ष सापडतो का? यस सापडतोय. ऑप्शन नंबर सी मध्ये. आता याच्यापेक्षा पुन्हा कोणता सोपा प्रश्न असेल? पण विद्यार्थी, एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी याला सुद्धा अटेम्प्ट करत नाही. तुम्हाला करायचं आहे बरं का. तुम्हाला जर समोर कंबाईनचा रिझल्ट काढायचा असेल, गणित आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न येणार आहेत. ते 20च्या 20ही गुण तुम्हाला मिळतील. 20च्या 20ही गुण तुम्हाला मिळतील. फक्त तुम्हाला ते मिळवता आले पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 4 च्या नंतर क्वेश्चन नंबर 5 ला येऊ.
क्वेश्चन नंबर 5 ला काय बोलतोय क्वेश्चन, बँकेशी केलेल्या करारानुसार. आता बघा लांबलचक प्रश्न दिसतोय, कसाही लांबलचक प्रश्न किंवा कसाही किचकट प्रश्न असू द्या, त्याला 10 सेकंदाच्या वर वेळच लागत नाही, फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट बिहाइंड माहिती असतील तर. काय बोलतोय इथे, बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमाच्या काही हप्त्यात करायचे. 18 हप्ते दिल्यानंतर, लक्षात घ्या 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असं तिच्या लक्षात आले. तिने जेव्हा 18 हप्ते दिले त्यावेळेस तिला असं कळलं की 60% रक्कम संपलेली आहे, शिल्लक राहिली आहे 40%. 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले. तर करारात ठरलेली हप्त्याची संख्या निवडा. बघा इथे इक्वॅलिटीचा फॉर्म तयार होतो आपला, कसला, पर्सेंटेजचा. किती हप्ते, 18 हप्ते फेडल्यानंतर, 18 हप्ते फेडल्यानंतर तिच्या काय लक्षात आलं की हे जे 18 हप्ते होते हे किती टक्के होते, 60%. तर 18 ला 60 ने भाग देऊ, हा 1% तयार झालाय एकूण हप्त्याचा. आणि गुणीला जर 100 केलं तर 100% हप्ते म्हणजे किती हप्ते व्हायला पाहिजे, हाच प्रश्न या परीक्षांमध्ये या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर हा 0 आणि 0 हा कट केलाय, राईट. 6 ने इथे भाग दिला, 6 त्रिक 18 आणि 3 गुणीला 10, 3 गुणीला 10 म्हणजे असं म्हणता येईल की तिला टोटल एकूण 30 हप्ते, 30 हप्ते समान इन्स्टॉलमेंट किंवा रक्कम देणे आहे. तर 30 हप्ते कुठे मिळत आहे का, 30 ही संख्या मिळते ऑप्शन नंबर सी ला. प्रश्न दिसायला लांबलचक असतो मात्र खूप सोपा जर त्याच्या मागचं कॉन्सेप्ट बिहाइंड तुम्हाला माहिती असेल, राईट. चला, आणि हा प्रश्न आला होता ग्रुप सी मेन्सला बरं का, 2022चा प्रश्न आहे. तुम्हाला जर ही प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही शोधून बघा, हा प्रश्न तुम्हाला सापडेल तिथे, राईट. सर्व प्रश्न जे काही मी इथे घेत आहे ते सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आलेले प्रश्न आहेत, विनाकारण मी तयार केलेले नाहीये. चला समोरचा क्वेश्चन नंबर 6 बघू. क्वेश्चन नंबर 6, टोपली ए व बी, दोन प्रकारच्या टोपल्या, टोपली ए व बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7 असणार आहे, 7 असणार आहे. जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली तर त्यांचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 तयार होतात. तर ए व बी टोपल्यात मिळून एकूण किती फळे? अगदी पांचटचा असा प्रश्न आहे बरं का, मी सांगतोय तुम्हाला, 2 सेकंदाचं उत्तर असतं. टोटल ए आणि बी चे जे शेअर्स आहेत 7 अधिक 9, 7 अधिक 9 किती तयार होतात, 16. 7 अधिक 9 16. आणि फायनली प्रश्न तर हाच विचारला ना, ए आणि बी मिळून, तर ए आणि बी ची बेरीज केली आपण 16. आणि येणारं जे उत्तर असेल या 16च्या पटीत असायला पाहिजे, हाच आपला कॉन्सेप्ट आहे. तर 16च्या पटीत म्हणजे 16 ने भाग जाणारी संख्या. आता ऑप्शन जर दिलेले असतील त्याच्यामध्ये 16 ने भाग जाणारी संख्या शोधा. या 28 मध्ये 16 ने भाग जातो का बघा, 16 1 16, 16 दुने 32 नाही जात. या 32 मध्ये 16 ने भाग जातो का बघा, 16 1 16, 16 दुने 32 यह जात आहे. बरं, समोरचे ऑप्शन 16 1 16, 16 दुने 32, 36 मध्ये जातो का, नाही जात. 40 मध्ये 16 ने भाग जातो का, नाही जात. संपलं उत्तर खतम. याला तुम्ही लांबलचक कसंही सॉल्व करा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर 16 ने भाग जाणारी संख्याच तयार होईल, कारण त्यांचे टोटल शेअर 7 अधिक 9 16 तयार होतात. आणि प्रश्न हाच विचारलाय ए व बी, तर ए चे शेअर आहेत 7, बी चे शेअर आहेत 9, 7 अधिक 9 16 नेच भाग जाणारी संख्या तयार व्हायला पाहिजे, तर तुमचं उत्तर तयार होईल 32. याच्याशिवाय दुसरं उत्तर तयार होणार नाही. हा एक रेशोशी रिलेटेड बरं का, गुणोत्तराशी रिलेटेड जे काही आपण शॉर्टकट शिकलेलं आहे की जे काही टोटल शेअर्स होत असतील त्याच्याने भाग जाणारी संख्याच तुमचं उत्तर असायला पाहिजे, राईट. बघा किती साधे आणि सोपे प्रश्न असतात, जर माहिती असेल तर इन्स्टंट सॉल्व होतात. ज्यांना माहिती नसतात ते लांबलचक खूप सारं सॉल्व करत जातात. तुम्हाला हे करायचं नाहीये, इन्स्टंटली सॉल्व करा, प्रश्नांची उत्तरे घेऊन या. चला समोरचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 7. आता हा तर टाइम स्पीड अँड डिस्टन्सचा प्रश्न बोलताय, चोर आणि पोलीसचा. तुम्ही तर खूप बघितला असेलच हा प्रश्न, की 400 मीटर अंतरावरून पोलिसाने चोराला थांबवले, पोलिसाने पाठलाग सुरू केला, त्याच वेळी चोराने पळायला सुरुवात केली. चोराचा ताशी वेग 10 किलोमीटर प्रति तास व पोलिसाचा वेग 15 किलोमीटर प्रति तास असे गृहीत धरल्यास पकडल्या जाण्यापूर्वी चोर किती अंतर पडेल?
जर पोलीस त्या चोराच्या मागे धावतोय म्हणजे एकाच दिशेला जातोय आणि एकाच दिशेला जर जातोय तर त्यांच्या स्पीडची वजाबाकी करायची असतं म्हणजे तुम्हाला टाइम मिळतो. म्हणजे हे जे टोटल डिस्टन्स दिलं आहे 400 याला भाग द्यायचा असतो कशाने? एकाच दिशेने जात आहेत म्हणजे या दोघांची जी स्पीड असेल यांच्या वजाबाकीने. याची स्पीड आहे 10 किलोमीटर प्रति तास, याची स्पीड आहे 15, तर 10 आणि 15ची वजाबाकी म्हणजे 5 किलोमीटर प्रति तास होते. याच्याने त्याला भाग देऊ. पण प्रश्न काय विचारलाय की पकडल्या जाण्यापूर्वी चोराने किती अंतर पार केले. तर चोराची स्पीड किती आहे? तर चोराची स्पीड आहे 10 किलोमीटर प्रति तास. तर हे तर मिळेल तुम्हाला टायमिंग, त्याला गुणिला 10ने जर गुणाकार केला तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. राईट, एकदम साधा आणि सोपा. टाइम, स्पीड अँड डिस्टन्स सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला ऍप मध्ये शिकवून चुकलेलो आहे. जे तुम्ही बघणारे व्हिडिओ बघणारे जे असतील त्यांच्याकडे जर माझा ऍप असेल तर त्यासाठी याच्यापेक्षा साधा आणि सोपा प्रश्न कुठलाच नसेल. 5ने भाग दिला, 5 दुने 10 आणि 2 गुणिला 400 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होतो 800. 800 बघा ऑप्शन मध्ये मिळतं का? यस, मिळत आहे 800 मीटर. 800 मीटर हे उत्तर तयार होईल. आणि हा प्रश्न आला होता ग्रुप सी मेन्सला 2022. मेन्सच्या परीक्षामध्ये इतका साधा आणि सोपा प्रश्न असतो. तर इतरही परीक्षेमध्ये एमपीएससी रिलेटेड PSI, STI, कंबाईन, ग्रुप सी, ग्रुप बी किंवा कुठलाही ग्रुप डी त्याच्यामध्ये असेच प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात आणि हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. राईट, चला क्वेश्चन नंबर 7 झालाय. क्वेश्चन नंबर 8, 9, 10 10 प्रश्न आपण घेत असतो नेहमी. क्वेश्चन नंबर 8 ला येऊया आणि हा सुद्धा बघा किती साधा आणि सोपा प्रश्न आहे. जर पर्सेंटेजचं नॉलेज असेल तुम्हाला तर तर हा साधा आणि सोपा प्रश्न असेल. पर्सेंटेजचं नॉलेज नसेल किंवा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती नसतील तर हे सुद्धा कठीण प्रश्न तयार होतील. चला बघूया. एका यंत्राची एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. 5% कमी होते. कुठलीही किंमत ही स्वतःसाठी 100% असते. तर हा जो 16,000 आहे याची 5% कमी होते. हा तर 100% आहे, तर 100% वजा 5% म्हणजे 95% होईल तो. राईट, 95% होते. तर 2 वर्षानंतर, तर 2 वर्ष सलग सलग 5% कमी होतील तर हा सुद्धा 95% होईल आणि इथून तयार होईल त्याची नवीन किंमत. आता गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी तुम्हाला येतं. हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले. राईट, 95 गुणिला 95, 9 10 90 म्हणजे 9,025 ही किंमत तयार झाली. यांचा गुणाकार केला तर हे गुणाकार सुद्धा शिकवले. 10ने या 16ला भाग दिला म्हणजे 2 2 ने 5 दुने 10 आणि 8 दुने 16 आणि 5ने याला भाग देऊया आपण. 18 पंचे 90, 0 5 5 25 म्हणजे 8 गुणिला 1805 करणे. चला 8 पंचे 40, 40च्या 0 4 शिल्लक, 8 8 64, 64चा 4 6 शिल्लक, 8 आणि 6 14. तर 2 वर्षानंतर जर 5% घसारा होत असेल तर त्याची किंमत असायला पाहिजे 14,400 रुपये, जी ऑप्शन नंबर सी मध्ये मिळते. पर्सेंटेज साधे सोपे, आपण कुठेही फॉर्म्युला वापरला नाहीये नेहमी बरं का. ऍपमध्ये इथे सुद्धा फॉर्म्युला वापरणार नाही, इथे कॉन्सेप्टच वापर करू. उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी. राईट, कुठे आला होता हा? ग्रुप सी मेन्सला 2022 ला हा सुद्धा प्रश्न आला होता. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9, 7 क्रमवार संख्यांची सरासरी. अरे हा तर सरासरी म्हणजे एकदम अगदी साधा आणि सोपा. 7 क्रमवार बोलतोय. क्रमवार म्हणजे 1 2 3 4 5 6 7 क्रमवार आणि त्याच्यामध्ये मधली संख्या जी असतं ती नेहमी सरासरी असतं. आणि सरासरी किती दिली आहे? तर सरासरी दिली आहे 20. आणि क्रमवार समसंख्या बोलतोय तर 20च्या नंतरची समसंख्या ती येईल 22, 22 नंतरची 24, 24 नंतरची 26. इकडे कमी येईल. 20च्या आधी येईल 18, 18च्या आधी येईल 16, 16च्या आधी येईल 14. म्हणजे या 7 क्रमवार संख्या असतील ज्यांची सरासरी 20 असायला पाहिजे. पण प्रश्न काय विचारलाय तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या. आता या सिरीज मध्ये सर्वात मोठी संख्या बघा कोणती मिळते आहे? तर सर्वात मोठी संख्या असायला पाहिजे 26. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. सरासरी, गुणोत्तर प्रमाण, लसावी मसावी अगदी साधे आणि सोपे टॉपिक असतात. इन्स्टंट तुम्हाला उत्तर काढता येतं. शिवाय रिलेटेड जे पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस असे जे तुम्हाला कमर्शियल टॉपिक्स असतात त्याचे पण जर कॉन्सेप्ट माहिती असतील तर त्याचे पण उत्तर तुम्हाला इन्स्टंट काढता येतात. चला समोरच्या
10 नंबर आणि शेवटचा प्रश्न बघूया या व्हिडिओसाठी, शेवटचा प्रश्न, कारण आपण 10 प्रश्न याच्या पूर्वी पण 5-6 जे व्हिडिओ तयार केले एमपीएससी टार्गेट काय कंबाईनचा, कंबाईन 2024 हा सुद्धा टार्गेट तोच आहे कंबाईन 2024. तर क्वेश्चन नंबर 10, साखरेची किंमत 60% वाढवली. समजा पूर्वीची किंमत असेल, हे सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवून चुकलेलं आहे. पूर्वीची किंमत जर 100 असेल तर नवीन किंमत किती असेल, 60% वाढेल. हा 60% वाढेल म्हणजे 160 ही नवीन किंमत असेल. आणि ही जर नवीन किंमत असेल तर यामध्ये आपला फंडा काय आहे की दोघांच्या डिफरन्सला नवीन किमतीचा 1% भाग देणे. आणि असंच काहीतरी प्रश्न असेल, 60% वाढली तर घरात साखर किती टक्के कमी करावी लागेल म्हणजे खर्चात वाढ होणार. तर फंडा काय आपल्याला पर्सेंट कमी काढायचे. तर या दोघांचं डिफरन्स 100 आणि 160चं डिफरन्स अंतर 60 घेऊया आणि नवीन किमतीच्या 1%, 160चा 1% 1.6 ने त्याला भाग देऊया, म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. हा तर युनिव्हर्सल कॉन्सेप्ट जो तुम्हाला ॲपमध्ये शिकवलाय बरं का, याच्यावर भरपूर सारे प्रश्न सॉल्व्ह होतात हे तुम्हाला माहिती आहेत. डेसिमल पॉईंट सारखा करूया. हा होत आहे 600 भागीला 16. जर भाग दिला 8 ने, 8 7 56, 8 पंचे 40, 8 दुने 16, 75ला 2 ने भाग द्या म्हणजे 75च्या अर्धे करा तर तो 37.5 येईल, म्हणजे 37 1/2%. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. आणि ऑप्शन मध्ये मिळतंय काय, यस ऑप्शन मध्ये मिळतंय, ऑप्शन नंबर सी हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. हे सर्वच्या सर्व जे कॉन्सेप्ट आहेत किंवा याचे शॉर्टकट आहेत हे सर्व आपण शिकून चुकले आहेत. आणि त्याच शॉर्टकटवर त्याच कॉन्सेप्टवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. विनाकारण लांबलचक फॉर्म्युला किंवा त्याचा वापर न करता डिरेक्टली उत्तर कसं काढायचं हे सर्व आपण शिकून चुकलेलो आहे आणि त्याचा वापर आपल्याला करायचा. तर मित्रांनो पुन्हा 10 प्रश्न आपण घेतलेले आहेत. कशाचे, टार्गेट काय आपला कंबाईनचा 2024चा टार्गेट आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जे काही व्हिडिओ बघत असतील त्यांनी फॉर्म भरलेला असेलच. त्यामध्ये 20 प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे येतील. आणि हे जे प्रश्न जे घेत आहे हे सर्व कुठले आहेत, याचा पूर्वी आलेला बघा, हा सुद्धा कंबाईन ग्रुप सी 2021ला आलेला प्रश्न आहे. कंबाईनला प्रश्न आलेला आहे 2021ला. आणि जर हा प्रश्न इथे आलाय तर या टाईपच्याच म्हणजे संख्या बदललेल्या असतील या टाईपचे प्रश्न तुम्हाला समोर तुमच्या परीक्षांमध्ये डेफिनेटली विचारण्यात येतील. राईट, प्रयत्न आपण हाच करतोय की तुमची ग्रुप सी म्हणजे कंबाईनची परीक्षा क्रॅक व्हायला पाहिजे. 20 गुण आहेत मित्रांनो, त्याला कमी लेखू नका बरं का. खूप विद्यार्थी तर गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नाकडे लक्ष सुद्धा देत नाही. तुम्हाला पूर्ण 20 पैकी, चला 20 पैकी 15 जरी गुण घेऊन आले ना तुम्ही तरी इनफ आहे. तुम्ही इनफॅक्ट गणित बुद्धिमत्ताकडे लक्ष देत नाही, एकही प्रश्न त्याचा अटेम्प्ट करत नाही आणि 1-2 मार्कांनी तुमचा रिझल्ट थांबतो बरं का प्रीचा. पण हे जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचे 20 पैकी 15 गुण घेऊन आले तर तुम्ही विचार करा तुमच्या 1-2 मार्काने थांबणार रिझल्ट तो 10-15 गुणांनी समोर जाईल. म्हणजे प्री क्रॅक होईल, म्हणजे मेनसाठी तुम्हाला तयारी करता येईल. कदाचित हा 5वा किंवा 6वा पार्ट असेल बरं का. याच्या पूर्वी 4-5 पार्ट मी एमपीएससीचे टाकलेले आहेत, ते सुद्धा बघून घ्या. ते सर्वच्या सर्व व्हिडिओ तुमच्या कामात येतील. आणि यानंतरही व्हिडिओ मी असे कमीत कमी 15-20 व्हिडिओ पुन्हा मला तयार करायचे आहेत. एमपीएससीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते सर्व आपण समोर तयार करूयात. पण हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या कामात येईल अशी अपेक्षा करतोय. आणि जर तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा समोर देणार आहात आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा. आणि जर तुमचे काही कॉन्सेप्ट किंवा काही प्रश्न असतील किंवा काही तक्रारी किंवा काही सजेशन्स असतील त्याला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल. आणि तुमच्यापैकी कोणी जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात. राईट, तर तात्पुरता हा व्हिडिओ आता इथेच मी थांबवत आहे. पुन्हा मी तुमची भेट करेल नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. राईट, टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू.